नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि विद्यार्थी मित्रांनो, एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास व्हावा म्हणून आपण चालू घडामोडीचे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न वेगवेगळ्या स्तरावरचे घेऊन येत असतो। ते राजकीय स्तरावरती असतील किंवा राष्ट्रीय पातळीवरील असेल किंवा जागतिक पातळीवरील असेल आणि राज्य पातळीवरील ज्या काही चालू घडामोडी असतात या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला विचारल्या जातात। कारण आपली परीक्षा जी आहे ती स्थानिक पातळीवरची असल्यामुळे आपल्याला या ज्या घडामोडी आहेत या व्यवस्थितरित्या पाहाव्या लागतात आणि या कोणत्या आहेत त्या आपण व्यवस्थित क्लिअर करणार आहोत। पण तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर दररोजच्या सेशनमध्ये 10 चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न ॲनालिसिस करून देण्याचा प्रयत्न करत असतो। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असते। वेळ न घालवता आपण आपला पहिला प्रश्न पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या। इथे काय म्हटलेलं आहे तर बघा, भारतात राईट टू डिस्कनेक्ट नावाचा हा एक राईट आहे, हा एक अधिकार आहे आणि या अधिकाराशी निगडीत एक विधेयक तयार केलेलं आहे। तर असं विधेयक तयार करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे ते तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार आहे। कारण पहिल्या गोष्टी परीक्षेला मोठ्या प्रमाणावर विचारल्या जातात म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो। अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न लक्षात ठेवायचे, कारण या प्रश्नावरती हल्ली परीक्षेला मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारले जातात म्हणून व्यवस्थित क्लिअर करा। हे केरळचं आहे। आणि आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर तुम्हाला हा मुद्दा किंवा हा एक प्रश्न पडायला पाहिजे की राईट टू, बघा, राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। तर याचा अर्थ होतो मित्रांनो, कामाचा जो काय टाइम आहे, कशाचा टाइम, टाइम ऑफ वर्क, आलं लक्षात। कामाचा जो काय टाइम आहे हा टाइम जर संपला, लक्षात घ्या, हा जर टाइम संपला, एंड झाला, तर तुम्हाला तुमचे मेल, तुमचे मेसेजेस कामाच्या निगडीत किंवा ज्या काय ऑनलाईन मीटिंग्स असतील त्या अटेंड करण्याची गरज नाही तुम्हाला, लक्षात आलं। म्हणजे कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या कामाची जी काय जबाबदारी आहे ती जबाबदारी तुम्हाला पार पाडायची नाही, कळलं? सर्वांच्या लक्षात आलं असेल। आपण पुढे जाऊयात। तुम्हाला कुणीही म्हणणार नाही तुमचा वेळ झालाय आणि आता तुम्ही तुमच्या कामाच्या निगडीत एखादी गोष्ट करा म्हणून, हे असं केरळमध्ये ठरलंय। आपण पुढे जाऊ। नंतर काय म्हणलंय बघा, भारताच्या कोणत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अर्जामधील फसवणूक कमी करण्यात मदत होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ती प्रणाली कोणती आहे, ती सिस्टीम कोणती आहे, काय केलं जायचं माहिती आहे का, वेगवेगळे ऍप्लिकेशन्स येतात आणि हे जे ऍप्लिकेशन्स आहेत, लक्षात घ्या, हे जे ऍप्लिकेशन्स आहेत हे ऍप्लिकेशन्स जेव्हा एखाद्या परीक्षेसाठी, गव्हर्नमेंट एक्झामसाठी केले जातात, बरोबर आहे की नाही, गव्हर्नमेंट एक्झामसाठी हे केले जातात, तेव्हा जी एक्झाम होते त्या एक्झाम मध्ये एखाद्या वेळ काय असायचं माहितीये का, एखादा नवीनच चेहरा येऊन तिथे बसायचा आणि पर्यायाने परीक्षा विभागाची कुठेतरी फसवणूक व्हायची आणि तसं न व्हावं म्हणून आता फेस ऑथेंटिकेशन ही जी सिस्टीम आहे, ही जी प्रणाली, ही प्रणाली आता वापरली जाणार आहे। समोर जो माणूस आहे त्याचा फेस स्कॅन होणार आहे आणि जर तो माणूसच समोर नसेल, कुणीतरी वेगळ्याच परीक्षा देत आहे, तर असा कुठलाही प्रकार इथे चालणार नाही। त्याच्यामधला तो गैरप्रकार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, त्यासाठी ही प्रणाली खूप महत्त्वपूर्ण ठरते, हेही लक्षात ठेवा। आपण लगेच पुढे जाऊ मित्रांनो। बघा, त्यानंतरचा प्रश्न काय आहे, भारत श्रीलंका यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेच्या कोणत्या पंतप्रधानामध्ये चर्चा झाली। बघा, आता हा कालचाच मुद्दा आहे। काल काय झालं माहितीये का, तर 17 तारखेला श्रीलंकेचे जे काय पंतप्रधान आहेत त्या आपल्या देशामध्ये आल्या
आणि त्यांनी सहकार्याची जी काय भावना आहे ही भावना व्यक्त केली का आता आपण नेबर कंट्री आहोत आणि नेबर कंट्री असल्यामुळे आपल्यामध्ये एका प्रकारची कनेक्टिव्हिटी किंवा आपली बॉन्डिंग चांगली असणं सिक्युरिटीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे, म्हणून त्यांनी यावरती चर्चा केली. हरिणी अमर सूर्य असं त्यांचं नाव आहे, हरिणी अमर सूर्य. लक्षात राहू द्या नाव. थोडस पुढे जाऊयात आपण. बघा, नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावलेले भाजपाचे आमदार कोण आहेत? अशा महत्वाच्या लोकलच्या घटना आपल्याला परीक्षेला येतात, म्हणून हे दिलं आहे मी तुम्हाला. आता याचं उत्तर आहे शिवाजीराव कर्डिले हे आहेत. आणि यांचा मतदारसंघ कोणता आहे मित्रांनो सांगतो तुम्हाला. यांचा मतदारसंघ हा नगर मधील राहुरी आहे. बघा, राहुरी, अहिल्यानगर, अहिल्यानगर मधील राहुरी आहे. आणि मित्रांनो हे जे आहेत हे वयाच्या 66व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे, वयाच्या 66व्या वर्षी. लक्षात राहू दे. आणि जिल्हा मध्यवर्ती जी काय बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे या बँकेचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. ओके, पुढे जाऊयात आपण. नंतरचा मुद्दा, नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने किती कर्करोग उपचार केंद्रांना मान्यता दिलेली आहे असं म्हटलंय. आणि विद्यार्थी मित्रांनो एकदा उत्तर बघून घ्या. 9 कर्करोग केंद्रांना मान्यता दिलेली आहे. नुकतंच कालच झालं ते, कालच त्याचं आवरण करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच झालं आहे. तर लक्ष द्या काय म्हटलंय त्यांनी, कोणते आहेत ते एकदा क्लिअर करा. बघा, नाशिक देखील आहे. नाशिक हे उपचार केंद्र ठरणार आहे कर्करोगाचं. ओके, नाशिक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि खूप चांगला तिथे कर्करोगाचा गव्हर्नमेंट दवाखाना देखील आहे. आणि त्यानंतर नांदेड देखील आहे मित्रांनो. आणि नावरूनच नागपूर देखील आहे. ओके, तिकडेच पुन्हा चंद्रपूर देखील आहे, चंद्रपूर. आणि तिथेच विदर्भामध्येच अमरावती देखील आहे, अमरावती देखील आहे. ओके, 1 2 3 4 5 6 आणि त्यानंतर 7वं मुंबई देखील ठरणार आहे. 8वं पुणे देखील आहे मित्रांनो. आणि 9 नंबरला कोल्हापूर आहे. म्हणून हे एवढे लक्षात राहू द्या. हे 9 तुमचे ठिकाणं आहेत जे काय आहेत तर नवीन उपचार केंद्र कर्करोगाच्या संदर्भामध्ये हे तयार करण्यात आलेले आहेत, म्हणून हे 9च्या 9 लक्षात राहू द्या. थोडस पुढे जाऊयात आपण. ओझर हे नाशिक मध्ये आहे. कुठे आहे? नाशिक मध्ये. आणि जिथे कशाचा कारखाना आहे मित्रांनो तर विमान निर्मितीचा कारखाना आहे. विमान निर्मितीचा कारखाना आहे. आणि जिथे हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड ही कंपनी कार्य करते. तिथे हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड ही कंपनी. बघा, ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक कंपनीमध्ये उद्घाटन केलेल्या स्वदेशी म्हणायला येते. स्वदेशी म्हणजे स्वतः आपण बनवलेले. स्वदेशी लढाऊ विमानाचे नाव काय आहे तर त्याचं नाव आहे मित्रांनो तेजस. नाव काय त्या लढाऊ विमानाचं? नवीन कालचीच बाब आहे, कालचीच ओझरला आले होते ते. आणि LCA MK-1A अशा पद्धतीचं हे लढाऊ विमान असणार आहे. आपल्या इंडियन एअरफोर्स मध्ये आता ते दाखल होणार आहे. आणि याचं उद्घाटन भारताचे जे काय संरक्षण मंत्री आहेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे कार्यकर्ते काल आले होते. आलं लक्षात? म्हणून हे लक्षात राहू द्या, महत्वपूर्ण भाग आहे. थोडस पुढे जाऊयात आपण. गुजरातमध्ये नुकत्याच नव्याने मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. जुने मंत्री काढून टाकण्यात आलेले आहेत आणि त्यात नवीन उपमुख्यमंत्री कोण ठरलेले ते सांगायचंय तुम्हाला. तर नवीन उपमुख्यमंत्री
उत्तर एकदा क्लिअर करून घेऊ. हर्ष संघवी हे नवीन उपमुख्यमंत्री आहेत मित्रांनो. आणि गुजरात विधानसभा जी आहे बघा, गुजरात विधानसभा जी आहे ही विधानसभा किती मतदार हे सदस्याची बॉडी आहे, ती किती सदस्य संख्या आहे? सदस्य संख्या त्यांच्याकडे 182 आहे. आणि 182 असल्यामुळे जास्तीत जास्त मंत्री ते किती घेऊ शकतात? 27. याच्या पलीकडे नाही. तर अगोदर त्यांच्याकडे फक्त 17 मंत्री होते आणि आता फक्त वाढवलेत त्यांनी, तर आता ते 26 केलेत त्यांनी. आता ही नवीन निवडणुकीची तयारी त्यांची की चांगल्या पद्धतीने स्टे निर्माण करावा, मजबूत मंत्रिमंडळ करावं, अशा पद्धतीचं त्यांचं पाऊल आहे आणि ते नवीन उपमुख्यमंत्री झालेले आहेत. लेह बऱ्याच दिवसापासून न्यूज मध्ये, लेह मधील 24 सप्टेंबर 2025 च्या हिंसाचाराच्या चर्चेसाठी किंवा चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 3 सदस्यीय न्यायालयीन आयोगाचे अध्यक्ष कोण ठरले आहेत किंवा कुणाला केलेला आहे? तर उत्तर एकदा बघून घेऊ. माजी न्यायमूर्ती आहेत BS चव्हाण आहेत, यांना या आयोगाचे अध्यक्ष केलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 24 सप्टेंबर या तारखेला लेह मध्ये काय झालं होतं? तर 24 सप्टेंबर 2025 ला लेह मध्ये लेह मध्ये काय झालं तर हिंसाचार झाला. आणि 26 सप्टेंबरला या आंदोलनाचे जे काय हे आहेत, नेतृत्व करणारी जी काय व्यक्ती आहे, आंदोलनाचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं, ज्यांचं नाव सोनम वांगचुक हे आहे आणि यांना अटक करण्यात आलं. आणि यांच्या संदर्भात यांची जी पत्नी आहे गीतांजली, त्यांच्या पत्नीने हेबियस कॉर्पस ही रिट्स देखील दाखल केली. जी रिट्स काय म्हणते तर संबंधित व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयामध्ये हजर करा. आर्टिकल 32 नुसार किंवा कलम 32 नुसार ती रिट्स आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करता येते. ओके, ज्याला तुम्ही हे म्हणू शकतात आदेश वगैरे. तर कलम 32 हे लक्षात ठेवा. या 32 नुसार तुमचे मूलभूत अधिकार सिक्युअर करता येतात आणि 226 नुसार तुम्हाला हायकोर्टामध्ये जाता येतं. ठीक आहे. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि लडाखची काय मागणी आहे बाबा? तर लडाखची मागणी आहे मित्रांनो की आम्हाला तुम्ही काय करा, स्वतंत्र स्टेटचा दर्जा द्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये आम्हाला ऍड करा. कारण 6व्या अनुसूचीमध्ये स्पेशल राईट मिळतात. तर 6व्या अनुसूचीमध्ये असलेले राज्य बघा कोणते आहेत सध्या. आसाम आहे बघा, कोणता आहे? आसाम आहे. त्यानंतर मिझोरम आहे, मिझोरम. त्यानंतर परत पुढे त्रिपुरा आहे, त्रिपुरा. आणि शेवटी झारखंड आहे, झारखंड. हे कितव्या अनुसूचीमध्ये आहे तर 6 शेड्यूल मध्ये आहेत. अनुसूची या अनुसूचीमध्ये आहेत. यांना स्पेशल राईट्स आहेत कारण हा सगळा एरिया आदिवासी बहुल आहे आणि आदिवासी प्रणित क्षेत्राला आपण विशेष अधिकार दिलेले आहेत. तर तसंच लडाखमध्येही 90% आदिवासी आहेत. तर यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्हाला विशेष अधिकार द्या, आम्हाला स्वतंत्र दर्जा द्या राज्याचा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता हे जे आंदोलन आहे हे पुढे कशा स्वरूपाचं किंवा या जे या मागण्यात कशा मोड घेतात हे आपल्याला निश्चितच पुढच्या काळामध्ये करेल, मी अपडेट देत राहील. आता बघा, वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट ही एक संस्था आहे. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट बघा, मिलिटरीसाठी आणि एअरक्राफ्टसाठी म्हणजे आर्मी फोर्स आणि एअर फोर्स यांचा डेटा अवेलेबल करून देते. यांच्या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध करते आणि त्या अहवालानुसार काय झालंय बघा, जगातील 3ऱ्या क्रमांकावर असलेले सर्वात शक्तिशाली एअर फोर्स कोणते आहे असं म्हटलंय. आणि जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर, तर लक्षात घ्या पहिल्या क्रमांकावर आहे कोण ते मी एकदा सांगतो. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे मित्रांनो, USA. दुसऱ्या क्रमांकावर, व्यवस्थित लक्ष द्या, दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. कोणता देश आहे? रशिया. आणि आपण चीनला मागे टाकत 3ऱ्या क्रमांकावरती आपण आलेलो आहोत. कितव्या क्रमांकावर आलोत?
तिसऱ्या क्रमांकावरती आलेलो आहोत, हेही लक्षात राहू द्या. हाही महत्वाचा भाग असलेला आपल्याला दिसेल. आणि चौथ्या क्रमांकावरती चीन आहे मित्रांनो, आणि 5व्या क्रमांकावर जपान आहे. कोणता देश आहे? जपान देश आहे. ओके, हेही लक्षात राहू द्या, जपान आहे. आणि 6व्या क्रमांकावरती इस्रायल देश आहे. कोणता देश आहे? इस्रायल हा देश आहे. 7व्या क्रमांकावरचा कोणता देश आहे? तर फ्रान्स आहे मित्रांनो. कोणता देश आहे? फ्रान्स. 8व्या क्रमांकावरती युके आहे. ओके, लक्षात राहू द्या. 9व्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया आहे. कोणता देश आहे? ऑस्ट्रेलिया हा देश आहे. आणि 9व्या क्रमांकावरती दक्षिण कोरिया आहे. कोणता देश आहे? दक्षिण कोरिया हा देश आहे. आणि 10व्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया असा देश आहे. आता तुम्हाला एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही बघा. ओके, पण मी दिली एक एक्स्ट्रा माहिती असावी म्हणून तुम्हाला. बरोबर आहे. चायना पर्यंत लक्षात ठेवा की 4थ्या क्रमांकावर आपण चायनाला, प्रश्न कसा येणार आहे माहितीये का परीक्षेमध्ये, की चायनाला मागे टाकेत भारताची एअरक्राफ्ट किंवा भारताची जी काय हे आहे, काय म्हणू त्याला, एअरफोर्स जी आहे, ही एअरफोर्स चायनाला मागे टाकेत जगात कितव्या क्रमांकाची ठरली आहे? कितव्या क्रमांकाची? तर 3ऱ्या क्रमांकाची ठरली. हे लक्षात राहू द्या. आपण चायनाच्या एअरफोर्सला डायरेक्ट मागे टाकलं आहे. बरोबर आहे. एक शेवटचा प्रश्न काय आहे तो बघा. तर मित्रांनो, रणजी, काय म्हणालोय? रणजी. हे जे रणजी ट्रॉफी आहे, या ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके म्हणजे 32 शतके करणारा दुसरा खेळाडू कोणता ठरलेला आहे? तर दुसरा खेळाडू ठरलाय मित्रांनो पारस डोगर हा ठरलेला आहे. पारस डोगरा हा ठरलाय, जो जम्मू काश्मीर या म्हणजे टीम कडून खेळणारा खेळाडू आहे, क्रिकेटर आहे, हा ठरलाय. आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर माजी क्रिकेटपटू वसीम जाफर आहे, ज्याच्या नावावरती किती शतके आहेत? 42 शतके. किती शतके आहेत? 42. तब्बल 10 शतकाने तो पुढे आहे, म्हणून तो पहिल्या क्रमांकावरती. हे पण लक्षात राहू द्या. अशा स्वरूपाचे बघा बरं, हे किती महत्वाचे प्रश्न, म्हणून हे प्रश्न कधी मिस करू नका. चांगल्या पद्धतीने तुम्ही कव्हर करा. व्यवस्थित तुम्हाला मोजकी आणि गरजेची माहिती देत असतो. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. वाढत चाललेला वेळ, कुठेतरी या वेळेला विराम मिळाला पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही पण आराम करा, स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास चांगल्या पद्धतीने करा. ठीक आहे, धन्यवाद. तर तुम्हा सर्वांना तत्पूर्वी दिवाळीच्या शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू.